म्हसवड नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय वातावरण तापले असतानाच भारतीय जनता पार्टीकडून श्रीदेवी निशांत पिसे तर सिद्धनाथ नागरिक आघाडीकडून जया मल्हारी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे। श्रीदेवी निशांत पिसे या सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांनी सर्वसामान्यांना संधी दिल्याने मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानलेले आहेत। म्हसवडच्या विकासासह मुंबई पुणे बेंगलोर कॉरिडॉरच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। त्यांनी पाहिलेल्या स्वप्नासोबत आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून हातभार लावणार आहे। म्हसवडचा सर्वांगीण विकास हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे मत श्रीदेवी पिसे व निशांत पिसे यांनी व्यक्त केले आहे। पाण्याच्या प्रश्नावरून निशांत पिसे यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला। तर सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि सर्व पक्ष एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करू लागलेले आहेत आणि म्हसवड नगर परिषदेतही तसंच वातावरण आहे आणि सर्व उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने प्रचारांच्या फैरी झाडायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे, नक्की काय भावना आहेत आणि कोणत्या मुद्द्यावर तुम्ही लोकांपुढे जाणार आहात? सध्या देशात नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी पुढे आणले आहे। मी देखील सामान्य कुटुंबातील आहे। सर्व उमेदवार युवा आहेत। जयकुमार गोरे भाऊंनी म्हसवडसाठी अहोरात्र कष्ट करून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे। पुणे मुंबई बेंगलोर कॉरिडॉरच्या माध्यमातून म्हसवड परिसरातील युवकांना रोजगार देण्याची संधी उपलब्ध होणार आहे। त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांसोबत आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून हातभार लावणार आहे। तरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा विरकर यांच्यासह भाजपाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे। दिलेल्या संधीचे आम्ही सोने करू हीच विनंती। तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार जया मल्हारी चव्हाण राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळालेली त्यांना आणि त्या रिंगणात आहेत, तर त्यांचं आव्हान तुम्हाला कशा पद्धतीने वाटतंय? आव्हानाचा विचार करायला गेला तर आपण माणसाकडे बघून आव्हान घेतच नाही। गेल्या 9 वर्षापूर्वी जी परिस्थिती झाली होती म्हसवडची परिवर्तनाकडून, ती दुरावस्था अजूनही माणसं जवळजवळ आपलं म्हसवड 10 ते 15 वर्ष विकासापासून मागे गेलं। आता जर आपल्याला पुढे यायचं असेल तर भाऊंनी जे आता पुणे बेंगलोर कॉरिडॉर मंजूर केलेला आहे हे आपल्याकडे येणार आहे। 24/7 असे 24 तास पाणी योजना त्यांनी आणलेली आहे। परत भुयारी गटर योजना सुद्धा ते मंजूर करून आणणार आहेत। या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मान्य करायचं आपल्याला म्हसवडमध्ये भाजपची सत्ता आणावी लागेल आणि सर्व भाजपच्या सर्व उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करून विजय करावा। त्यामुळे पुढं कोणाचं आव्हान आहे काय हे न बघता भाऊंच्या यासाठी आणि हे काम जर आपल्याला म्हसवड जर विकसित करायचं असेल तर आपल्याला भाजपच्याच उमेदवाराला कमळला मतदान करूनच आपण विकसित करू शकतो। तुमच्या पत्नीला एक सर्वसामान्य कुटुंबातील समजलं जातंय तुमचं कुटुंब आणि त्या कुटुंबाला जयकुमार गोरेंनी संधी दिलेली आहे, नक्की काय भावना आहेत तुमच्या? तसं म्हणायला गेलं तर 2009 साली भाऊ अपक्ष म्हणून उभा राहिले, तेव्हापासून आम्ही भाऊंच्या बरोबर आहे। जवळजवळ 20 वर्ष झाले, पण कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता आम्ही कंटिन्यू भाऊ बरोबर आहे। ह्या वेळेस भाऊंनी म्हणजे बरेच जण म्हणले की पैशावाला उमेदवार आहे, ह्याला उमेदवार आहे, त्याला उमेदवार आहे, ह्यालाच देणार आहेत, पण आता माझं जर परिस्थिती बघितलं पैसा बिसा काय नाही माझ्याकडे, पण जे भाऊंबरोबर आणि पक्षाबरोबर जे आम्ही निष्ठा ठेवली होती त्याचं फळ आम्हाला भाऊंनी दिलेलं आहे आणि त्या फळाचं नक्कीच आम्ही सोनं करेन आणि भाऊंच्या मार्गदर्शनाने म्हसवडचा विकास 100% करून दाखवेल हे आम्ही फक्त हमी घेतो भाऊंकडनं आणि ते पण भाऊंच्याच अध्यक्षाखाली होऊ शकतं। दुसऱ्या कोणाकडे गेलं तर म्हसवडचा विकास होणं शक्य नाही, गेल्या 9 वर्षात आपण बघितलेलं आहे। भाऊंनी त्यावेळेसच 24 तास पाण्याची योजना राबवण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी घरोघरी मीटर पण बसवलं होतं, पण ज्या वेळेस परिवर्तन पॅनलची सत्ता आली त्यांनी प्रत्येक घरचे मीटर काढले आणि काढून नेलं। ते म्हणले मीटर काय नाही, 24 तास पाणी नाही काय नाही, हे सगळं त्यावेळेस त्यांनी फोडून नेलं होतं मीटर। ती योजना जी बंद पडली त्या आता योजना भाऊंनी 80 कोटी रुपये मंजूर करून आणलेली आहे, ती योजना पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे आणि आता म्हणजे जर आचारसंहिता एक थोडी पुढे गेली तर ती योजना पण पूर्ण झाली असती, पण आता ही सत्ता आल्यानंतर एक थोड्या दिवसात 24 तास पाणी योजना पूर्णपणे कंप्लीट होईल आणि त्यानंतर आता भाऊंनी अजून जर असं बघायला गेलं तर हे आपली शाळे बसली खान आहे ते मुजवून तिथं बहुउद्देशीय मल्टीपर्पज हॉल चालू केलेला आहे आपल्या सगळ्या माणसांनी आणि तिथंच मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा उभा करणार आहे ते आणि ते बहुउद्देशीय हॉलमध्ये जर आता सामान्य माणसाला लग्न करायचं झालं
तर 35, 40, 50 रुपये भाडं जातं. मग तीच नगरपालिका हद्दीतल्या माणसाला 10,000 रुपये उपलब्ध करून मिळणार आहे. त्यामुळे असे भरपूर काम आहेत. आता इथं जर आपल्या गेलो नगरपालिकेपाशी तर अहिल्यादेवी होळकर सुद्धा पुतळा भावनी उभा करायचा, एक मोठी जागा आणि मोठी प्रतिकृती उभा करण्यास तिथे मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर त्या समोर आपण बघितलं तर भाजी मंडईचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे. अशी भरपूर जवळजवळ 200 ते 300 कोटीची कामं भाऊंनी प्रशासन नगरपालिकेत असताना भाऊंनी मंजूर करून आणलेली आहेत. आणि जर प्रशासक असताना आणले असेल तर भाऊंची जर बीजेपी पार्टी जर नगरपालिका असेल तर किती कोटीची काम मंजूर होतील ते कोणच सांगू शकत नाही. गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळी माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले की माजी मंत्र्याचा पराभव झाला आणि आजी मंत्र्याचा विजय झाला, असे ब्रेकिंग न्यूज यायला नको, त्यासाठी सर्वांनी आमच्या उमेदवारांना विजयी करा. आता जरी ते काय म्हणले तर जानकर साहेब येतात किती दिवसात मसवडला हे सगळ्या जनतेला माहित आहे. आता इलेक्शन आलं म्हणून बरं, इलेक्शन मध्ये बी आले पण ते आले फॉर्म भरायच्या आधी 1 दिवस आणि आता प्रचार सभेला 1 दिवस. तिथून पुढे काय जानकर साहेब तुम्हाला दिसणार नाहीत. आणि जर अशी युती असेल की बाबा तिन्ही मशनीवर 3 चिन्ह येत असलेली तर माणसानं मत कोणाला द्यायचं अजून माणसांचंच कन्फ्युजन आहे, ह्यांचंच कन्फ्युजन आहे. कबशीला द्यायचं, तुतारीला द्यायचं का घड्याळाला द्यायचं. जर तिन्ही मशनी एकदम ठेवल्या तर माणूस तिथं बघताना आधीच कन्फ्युज झालाय आणि ह्यांची सत्ता आल्या किती कन्फ्युज होईल. तर तुम्ही मैदानात आहे आणि येत्या काळात तर तुम्ही नगरसेवक पदाची जनतेनं तुम्हाला संधी दिली, तर कोणती मुख्य विकास कामं तुम्ही करणार आहात? विकास कामं जसे बघायला तर 24 तास पाण्याचं मी आताच तुम्हाला सांगितलं. त्यानंतर भुयारी गटर योजना एक आपल्याला हे करून घ्यायचे. त्यानंतर जे रस्ते आहेत ते सगळे म्हणजे भाऊंनी बऱ्यापैकी प्रत्येक खेड्यापाड्या वाडीचा रस्ता केलेलाच आहे. पण आता जे परिवर्तन मध्ये जे त्यांनी कोबीकरण केलं सगळं ते पहिल्याच पावसात ते कोबीकरण परत खराब झालं. आता ते कोबीकरण परत भाऊंच्या ह्याच्यात आम्ही मंजूर करून घेणार, पण ते कोबीकरण पुढचे जरी 5 वर्ष झाली तरी ते कोबीकरण खराब होणार नाही ह्याची गॅरंटी आम्ही 100% देणार. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.